नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देशामध्ये सध्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा सुद्धा समावेश आहे. ह्याच्यामध्ये आज जेव्हा आपण मुलाखत आपली रेकॉर्ड करत आहोत त्यावेळेला केरळ तसेच आसाम आणि पुद्दुचेरी याच्यामध्ये मतदान सुरू आहे. ह्याचे आकडे संध्याकाळपर्यंत आपल्याला मिळतीलच. परंतु संपूर्ण देशाचं लक्ष या 5 राज्यांच्या निवडणुका असल्या तरी एकाच निवडणुकीकडे सर्वात जास्त लक्ष आहे, ती म्हणजे पश्चिम बंगालची. या पश्चिम बंगालमध्ये येत्या 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे जो आता जे संघर्ष पेटलाय, ममता बॅनर्जी हे त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे सध्याच्या मुख्यमंत्री आणि भाजप यांच्या दोघांमध्ये जो संघर्ष पेटलाय हा सगळ्या देशामध्ये चर्चेचा विषय झालाय. या पश्चिम बंगालमध्ये आता होणार काय? ममता दीदी पुन्हा चौथ्यांदा सत्तेवरती येणार का? भाजप जो यंदा पूर्ण ताकदीनिशी निवडणुकांमध्ये उतरलाय तो ममता दीदींची सगळी सत्ती संपवणार का? या निवडणुका 20 दिवसांवरती आल्या असताना काही दिवसच उरले, 20 दिवस पूर्ण नाही, काही दिवसच उरलेले आहेत. या निवडणुका आलेल्या असताना, मतदान आलेलं असताना आतापर्यंत या निवडणुकांमध्ये घडलंय काय आणि त्याचा कसा परिणाम होऊ शकतो या सगळ्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मला पहिलाच तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता मतदानाला काही दिवस उरलेले असताना आता तिथे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही निवडणूक आयोगाकडनं जी प्रक्रिया राबवली गेली त्याचे आकडे समोर येत आहेत. ही मतदार याद्या शुद्धीकरणाचीच प्रक्रिया होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये जे काही निकाल येत आहेत बाहेर त्याचा पश्चिम बंगालच्या मतदानावरती आणि नंतर येणाऱ्या निकालावरती काय परिणाम होऊ शकतो आणि सध्या पश्चिम बंगालमध्ये चाललंय काय? आपलं निरीक्षण काय? 5 राज्यांच्या निवडणुका होत असताना आपण फक्त आता पश्चिम बंगालवरच बोलतोय, याच्यातूनच त्या पश्चिम बंगालचं महत्व अधोरेखित होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की मला 9 फेब्रुवारी तारीख लोकांना, आपल्या प्रेक्षकांना मुद्दामून आठवण करून द्यायची. 9 फेब्रुवारीचे जर तुम्ही न्यूजपेपर काढले असतील किंवा 8 फेब्रुवारीच्या संध्याकाळी तुम्ही जर न्यूज चॅनल टीव्ही ऑन केला असेल तर त्यावेळी काय बातमी होती? तर ती बातमी होती ममता बॅनर्जी आपल्या पांढऱ्या साडीवर काळा कोट घालून म्हणजेच वकिलीचा झगा चढवून त्या दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टासमोर पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडत होत्या. आणि त्या बाजू मांडताना काय म्हणल्या? त्या बाजू मांडताना असं म्हणल्या की पश्चिम बंगालला इलेक्शन कमिशन टार्गेट करताय. टार्गेट कशा करताय? तर पश्चिम बंगालच्या लोकांना त्यांचा जो घटनादत्त अधिकार आहे मतदानाचा तो इलेक्शन कमिशनला बुलडोज करायचा आहे, म्हणजे त्यांना मतदान करू द्यायचं नाहीये. अशा प्रकारचं त्यांनी त्यांची पैरवी केली, ज्याला आपण वकिली म्हणतो ती केली. सुप्रीम कोर्टाने ती साफ धुडकावून लावली आणि सुप्रीम कोर्टाने SIR हे लीगल आहे आणि ते योग्य आहे असा निर्वाळा दिला. मग काय झालं? SIR ची प्रक्रिया 9 फेब्रुवारीच्या नंतर जोरात सुरू झाली आणि आज मी तिला आपण एकमेकांशी बोलत असताना तब्बल 7,66,00,000 पात्र मतदार यादी जी समोर आलेली आहे, एकूण 91 लाख मतदार या यादीतनं वगळण्यात आले आणि ती वगळून जी यादी आली ती समोर 7,66,00,000 आहे. आता ही जी 91 लाख नावं वगळण्यात आली ती जवळपास एकूण लोकसंख्येच्या म्हणजेच मतदारांच्या लोकसंख्येच्या जवळपास 11% इतकी मोठी आहे. आता तुम्ही विचार करा, 11% इतकी मोठी मतदार वगळले गेले. मग याला काही जणांनी इलेक्टोरल हायजीन असं नाव दिलं की हे शुद्धीकरण, जो आता शब्द तुम्ही वापरला. तर काही जणांनी त्याला एक इलेक्टोरल इंजिनिअरिंग असं नाव दिलं. या दोनमध्ये फरक असा आहे की हे डॉक्टर केलं, काहीतरी प्रोग्राम केलं, कट कारस्थान केलं, एक प्रकारे हक्कांची पायमल्ली केली, अशा स्वरूपाची आता लढाई सुरू आहे. त्यामुळे इंट्रोडक्टरी रिमार्क मध्ये तुम्ही जे सांगितलं की भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात लढाई आहे, तसं चित्र नाही आहे. ऍक्च्युली आता लढाई आहे ती तृणमूल काँग्रेस आणि इलेक्शन कमिशन अशी तिकडे पेटलेली आहे आणि त्याचं चित्र रस्त्यावर आपल्याला उमटताना दिसतंय. तृणमूल काँग्रेसनी हा प्रश्न आता रस्त्यावर नेलेला आहे. सर, तुम्ही आता उल्लेख केला की तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग ह्याच्यामध्येच दोघांमध्ये लढाई सुरू आहे. पण खरंच जर सुप्रीम कोर्ट असेल, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा SIR वरती आपल्या मान्यतेची मोहर उठवली आहे, ती कायदेशीर प्रक्रिया असा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे, तरी सुद्धा मी SIR वरती जे रण माजलंय ह्याच्यामध्ये नेमकं राजकारण काय साध्य जात आहे? मी पश्चिम बंगालमधला सत्ताधारी पक्ष जो तृणमूल काँग्रेस आहे तो याला विरोध करतो
आणि भाजप त्याला समर्थन करतं. नेमकं राजकारण काय शिजतं याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. तृणमूल काँग्रेस याला कडाडून विरोध करते आणि भारतीय जनता पक्ष याला समर्थन करते. आता तुम्हाला मी 3 गोष्टी अशा सांगतो की ज्या निर्विवाद आहेत, ज्याला कुठेही आर्ग्युमेंट सुद्धा काही होऊ शकणार नाही. अशा प्रकारे SIR पहिल्यांदा होतंय का? तर अजिबात नाही. यापूर्वी देखील भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये अनेक वेळेला SIR झालं आणि त्या SIR जे झालं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण काही आलेली नाही. आता सुद्धा जी बिगर भारतीय जनता पक्ष राज्य आहेत, मग त्याच्यामध्ये तुमचं तामिळनाडू आहे, केरळम आहे, या दोन्ही ठिकाणी SIR झालं. तिकडे काही प्रॉब्लेम आले का? तर तिकडेही काही प्रॉब्लेम आलेले नाही. तिकडे काही रस्त्यावर मुख्यमंत्री येऊन आंदोलन करतात असं दिसलं नाही किंवा काळा झगा घालून ते सुप्रीम कोर्टामध्ये उभं राहिलेत आणि आपली बाजू मांडतात आणि आमच्यावर अन्याय झाला असा आक्रोश आणि टाहो फोडतात असं काही आपल्याला दिसलेलं नाहीये. 91 लाख इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे 11% व्होटिंग पॉप्युलेशनच्या प्रमाणात मतदारांना मतदानापासून आता वंचित ठेवण्यात येणार आहे, हे पहिल्यांदा घडतंय. म्हणजे हा झाला तिसरा आणि महत्वाचा मुद्दा. आता हे सगळे जे मतदार आहेत ते कुठल्या भागातून आलेले आहेत? ते आलेले आहेत मालद्यामधून, ते आलेत मुर्शिदाबाद नॉर्थ आणि मुर्शिदाबाद साऊथ याच्यामधनं आलेले आहेत. 24 परगण्यामधनं ही लोक आलेली आहेत. आता ही जी लोक आहेत त्यांच्याकडे जर या देशाचे आम्ही नागरिक आहोत याबद्दलचं एक सक्षम जर कागदपत्र नसतील तर त्याला मतदानाचा अधिकार कसा देणार असा प्रश्न तो इलेक्शन कमिशन विचारतोय. तो व्हॅलिड नाहीये का मला सांगा. मग अशा प्रकारे जर घुसखोर आले असतील, कारण ही सगळी राज्य जी आहेत ना, ही सगळी जिल्हे जे आहेत ना ते बांगलादेशच्या बॉर्डरवरचे आहेत आणि तिकडे फेन्स टाकण्याकरता, कुंपण टाकण्याकरता आम्हाला जागा द्या अशी प्रचंड मागणी ही भारतीय जनता पक्ष म्हणजे त्यांचं जे सरकार आहे केंद्रातलं ते वारंवार करते आणि ममता बॅनर्जी त्यांना कुठल्याही प्रकारे भीक घालत नाही, त्यांना जागा देत नाहीयेत. आणि हे जे घुसखोर येत आहेत ते नुसते घुसखोर येत नाही आहेत, ते घुसखोर इकडे येतात, मग त्यांना पद्धतशीररित्या आधार कार्ड दिलं जातं, मग त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना मतदानाचं ओळखपत्र मिळतं. ते इथे 5-5, 10-10, 15-15, 20-20 वर्ष सुखरेवर राहतात, इथे मतदान देखील करतात. मला तर अशी खात्री आहे की जर हे SIR केलं नसतं तर कदाचित एखादा आमदार असा निवडून आला असता की जो 5 वर्षापूर्वी बांगलादेशमधून इथे घुसखोर म्हणून आलेला आहे आणि मग त्याला या मशिनरीनी, वेल ऑइल मशिनरी आहे ही पश्चिम बंगालची, त्या वेल ऑइल मशिनरीमध्ये त्याला मतदार केलं गेलं असतं, त्याला इथे घर घेता आलं असतं, त्याला मतदानाचं ओळखपत्र मिळालं असतं, आधार कार्ड मिळालं असतं आणि हे सगळं झाल्यानंतर तो तुमचा आमचा आमदार बनला असता, रिप्रेझेंटेटिव्ह बनला असता आणि कदाचित मंत्री पण बनला असता. मग या सगळ्या विरुद्ध जर सरकारनं कारवाई करावी, केंद्र सरकारनं कारवाई करायचे आदेश दिले, सुप्रीम कोर्टानं याच्यावर ताशेरे ओढले आणि इलेक्शन कमिशननं कारवाई केली तर काय चुकलंय? तुम्हाला मी आकडेवारी देतो मग तुमच्या लक्षात येईल. 2021 सालची आपण निवडणूक घेऊया. त्या 2021 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ही जी 3-4 महत्वाचे जिल्हे आहेत, मुर्शिदाबाद आहे, त्याच्यानंतर 24 परगणा नॉर्थ साऊथ आहे, या सगळ्या भागामधून 98 जागा आहेत विधानसभेच्या, त्यातल्या तब्बल 85 जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आणि त्या ज्या जिंकलेल्या जागा आहेत ना, त्या जागा आणि तिथे असलेल्या घुसखोरांची संख्या ह्याच्यावरून आपल्याला इथलं काय नेमकं वातावरण आहे ते आपल्या लक्षात येईल. एकट्या नंदीग्राम मध्ये तुम्हाला सांगतो, नंदीग्राम मध्ये जी आकडेवारी वगळलेली आहे ना, त्या वगळलेल्या आकडेवारीमध्ये 90% मुसलमान आहेत आणि नंदीग्राम हा काही साधा सुद्धा मतदारसंघ नाहीये. तो एकेकाळी ममता बॅनर्जी यांचा स्वतःचा मतदारसंघ होता जिथे त्यांचा नंतर आता सुदीप्तो अधिकाऱ्यांनी पराभव केलेला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी लिगली त्यांना इथे आणणं, त्यांना इथे वसवणं हे महत्वाचं काय माहितीये का? हा प्रश्न एकट्या पश्चिम बंगालचा नाहीये हर्षद. बाळासाहेब ठाकरे यांचं विधान होतं की मुंबईमध्ये 2 लाखाच्या वर बांगलादेशी मुसलमान आहेत, बांगलादेशी घुसखोर आहेत आणि ते कुठे राहतात तर ते धारावी झोपडपट्टीत राहतात, वसई विरारच्या पट्ट्यात जाऊन राहतात, ते रस्त्यावर राहतात आणि ते कुठल्या प्रकारचे गुन्हे करायला तयार असतात, अत्यल्प मजुरीवर काम करायला तयार असतात, कारण त्यांना तेवढेही तिकडे मिळत नसतं आणि ते अत्यल्प मजुरीवर काम करतात म्हणून आपण त्याला काहीतरी छोटी मोठी कामं देत राहतो आणि त्यातून या देशाच्या सुरक्षिततेसाठी, स्वच्छतेचे, आरोग्याचे आणि नागरी सुविधांचे सगळेच प्रश्न निर्माण होत होतात. आणि पश्चिम बंगालच्या इलेक्शनचं वैशिष्ट्य असं आहे
की दुर्दैव वैशिष्ट्य आहे एक प्रकारे. ती लक्षात का राहते तर निवडणुकीच्या पूर्वी दहशत निर्माण करण्याकरता म्हणून तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला जातो. निवडणुकीच्या काळात तो केला जातो आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्या उन्मादाचा जो विजय असतो आणि त्यातून जी दहशत बसवायची असते, जे उरले सुरले कोणी असतील की ज्याने आपल्या विरोधात मतदान केले असं संशय आला तर त्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं जातं, त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं जातं, त्यांची घरं जाळली जातात, त्यांच्या घरातल्या किमती वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या जातात, त्यांचे लाईव्हलीहूड नष्ट केलं जातं. त्यामुळे व्हायलन्स इज द कॉर्नर स्टोन ऑफ वेस्ट बेंगॉल. म्हणजे एकीकडे बांगलादेशी घुसखोर घुसवायचे, त्यांना इथे नागरिक बनवायचं, त्यांना मतदार बनवायचं आणि नंतर दहशत पसरून आपल्या बाजूने मतदान करायचं, बॉर्डरवर फेन्स टाकून द्यायची नाही, अशा प्रकारचा सगळा हे आहे. आणि या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की SIR इज फुल्ली लिगल अँड इट शुड बी इम्प्लिमेंटेड. आणि मग जर ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर येणार, तुम्ही आंदोलन करणार, तुम्ही जनतेला भडकवणार, तुम्ही सांगणार की कोणत्याही प्रकारचं सहकार्य करू नका, तुमचे DG डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि तुमचे चीफ सेक्रेटरी याला कोणत्याही प्रकारचं सहाय्य देणार नाहीत. हे कशाचं लक्षण आहे मला तुम्ही सांगा. हा कार्यक्रम तुम्ही पाहत असताना आता तुम्हाला मी सांगतो, ट्रिब्युनलकडे जायची संधी ज्यांचं नाव वगळलेलं आहे अशा मतदारांना आहे. त्यांनी तिकडे जावं आणि आपलं निरपराधित्व आणि या देशाचं नागरिकत्व त्यांनी सिद्ध करावं. असं नाहीये की इलेक्शन कमिशनच्या मनात आलं आणि उद्या तुमचं नाव गाळून टाकलं, असं होणार नाहीये. तुम्ही विचार करा, उद्या तुम्हाला विमानाने मी घेतलं आणि क्रोएशिया देशात नेऊन टाकलं, तुम्हाला तिथे 2 वर्षात मतदानाचा अधिकार मिळेल का? शक्यच नाही मिळणं. पण इथे मात्र बांगलादेशातनं रोहिंग्या येतात, बांगलादेशातनं घुसखोर येतात, त्यांना मतदानाचा अधिकार मिळतो, हे चालणार नाही. आणि ही जी मतदार यादी आहे जुनी, ती तशी राहावी याच्याकरता आटोकाट प्रयत्न तृणमूल काँग्रेसने केले. याचं कारण त्यांची ती वोट बँक होती आणि त्याच्या आधारावर ते निवडून येत होते. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला सपशेल नकार दिला. या देशाचे नागरिक नसणाऱ्यांना इथे मतदानाचा अधिकार देता येत नाही अशी जर भूमिका इथलं न्यायालय घेत असेल तर याच्या बाजूने उभं राहायला नको. आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती एक प्रकारे या देशाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे आणि या देशाचे नागरिक नसणाऱ्यांना अधिकार तो नाकारला गेला पाहिजे, या विषयातली ही लढाई. सर, यातनं तुम्ही जे संपूर्ण विवेचन केलं, यातनं मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक तर म्हणजे तुम्ही नंदीग्रामचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये जी वगळण्यात आलेली नावं आहेत त्याच्यामध्ये 90% हे मुस्लिम आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा रस्त्यावरती येऊन असं म्हणतात की हा देशातल्या अल्पसंख्याकांचा गळा घोटण्याचा प्रकार चाललाय, अशा पद्धतीचं राजकारण तिकडे पेटवलं जात आहे. ह्याबद्दल आपलं मत काय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं म्हणजे तिथेच सध्या एक महत्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे मालदा या मतदारसंघामध्ये जे निवडणूक अधिकारी गेले होते, त्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ह्या 2 टोकाच्या गोष्टी तिकडे चालू आहेत. ह्याच्याबद्दलचं आपलं मत काय, ह्याच्याबद्दलचं आपलं निरीक्षण काय? आपण नंदीग्रामचा विषय पहिल्यांदा घेऊया, कारण नंदीग्राम हा विषय महत्वाचा आहे. याचं कारण तो मुख्यमंत्र्यांचा माजी मतदारसंघ असा आहे, आपण म्हटलं तरी हरकत नाही. आणि तिथे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, 90% जे गळलेले आहेत ते 90% मुसलमान आहेत. आणि मुसलमान आहेत म्हणून गाळले गेलेले नाही आहेत, हा अपप्रचार आहे. ते मुसलमान आहेत म्हणून वगळले गेलेले नाही आहेत, तर त्यांच्याकडे या देशाचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लागणारी जी कागदपत्र होती ती कागदपत्र नाही आहेत म्हणून ते वगळले गेलेले आहेत. 10% हिंदू नाही वगळलं गेलं ना, कारण त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती. त्यामुळे या देशाची नागरिकत्व असण्याची कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुमचं नाव वगळलं गेलं. इथं तुमच्या जाती धर्माचा आणि तुमच्या इकॉनॉमिक स्टेटसचा प्रश्न येतोच कुठे मला सांगा. त्यामुळे लगेच छाती ऊर बडवून जे काही या देशातली सेक्युलर आणि डावी वळवळ TMCच्या बाजूने उभी राहते त्याला देशद्रोहच म्हणला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते, रोहिंग्या खूप मोठ्या प्रमाणात येतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्याकरता तुम्हाला काय करायचं होतं, तर तुम्हाला चीफ इलेक्शन कमिशनच्या विरोधात महाभियोग खटला दाखल करायचा होता, त्याला इम्पीच करायचं होतं. सुप्रीम कोर्टाने ते करायला तुम्हाला नकार दिलेला आहे. आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे माल्डामध्ये झालेल्या हल्ल्याचा. माल्डा हे म्हणजे काय, बहुधा मला असं वाटतं इट हॅज बिकम द व्हायलन्स कॅपिटल ऑफ इंडिया. भारतामध्ये जिथे जिथे आतापर्यंत अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणात ऑर्गनाइज्ड क्राईम किंवा ऑर्गनाइज्ड अटॅक झाले, त्याची राजधानी कुठली असेल तर ती मालदा आहे असं मला वाटतं. याचं कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि या देशातल्या घटनेने दिलेला जो अधिकार आहे तो पाळण्याकरता ते अधिकारी तिकडे गेलेले होते. तेव्हा त्यांच्यावर जर सरकारी आणि प्रशासनाच्या सांगण्यावरून जर हल्ले होत असतील आणि त्यांना घेराव घातला जात असेल तर मग लोकशाहीचा गळा कोण घोटतंय हा प्रश्न येतो.
चीफ सेक्रेटरी आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस फोन उचलत नाहीत. आणि हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्टाच्या ताशेरात हे म्हटलेलं आहे. रिक्षा फिरवल्या जातात आणि त्या रिक्षामधून कसल्या अनाउन्समेंट होतात, मशिदीतल्या भोंग्यातनं कसल्या प्रकारच्या अनाउन्समेंट झाल्या मला सांगा. आणि हे मीडियानी नाही लिहिलेलं, हे सुप्रीम कोर्टाने हे सगळे ताशेरे ओढलेले आहेत. म्हणजे हे एक फार मोठ्या प्रमाणात ऑर्गनाइज्ड क्राईम होता. हा देशाच्या विरोधातला गुन्हा होता. तुम्हाला मी सांगतो, आतापर्यंत तुमच्या आणि आमच्या पिढीनी 1971चं वॉर पाहिलंय, त्याच्यानंतर कारगिल पाहिलेलं आहे, त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक्स, ऑपरेशन सिंदूर पाहिलेलं आहे. हे देशाच्या बाहेर केलेले हल्ले होते. परंतु इथे इथे मी पाहतोय तर देशाच्या अंतर्गत देशातल्याच व्यक्ती देशाबाहेरच्या लोकांना देशात आणतात, देशाचे नागरिक बनवतात आणि त्यातून या देशावर हल्ला करतात. जसं ऑपरेशन सिंदूर आहे ना, तसंच हे एक ऑपरेशन आहे असं माझं मत आहे. द इंटरनल सिक्युरिटी इज इक्वली इम्पॉर्टंट वॉर ॲज अपार्ट फ्रॉम द वॉर आउटसाइड द कंट्री. आणि म्हणून इलेक्शन कमिशनच्या मागे उभं राहायला पाहिजे. याचं कारण इलेक्शन कमिशननी एक सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे SURGICAL नाहीये, तो सर्जिकल स्ट्राईक नाही जो आपण बालाकोट च्या भागात केला, तो नाही. हा SIRGICAL हा सर्जिकल स्ट्राईक आहे. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याच्या माध्यमातून या देशातल्या घुसखोरांना बाहेर काढायचं आणि त्यांना आयडेंटिफाय करायचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. आणि माल्टामध्ये जे घडलं तो लोकशाहीचा कलंक आहे असं माझं मत आहे. आणि त्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या जनतेने मतदानातून उमटवलीच पाहिजे. सर, मगापासून आपण SIR प्रक्रियेबद्दल बोलतोय. ही SIR प्रक्रिया पश्चिम बंगालमध्ये सुरू झाल्यापासून तुम्ही मगाशी बऱ्याच जिल्ह्यांचा उल्लेख केला ज्यांची सीमा ही बांगलादेशला लागून आहे. तिथे दररोज जवळपास 200 ते 300च्या संख्येने बांगलादेशी नागरिक धडकतायत आणि ते बांगलादेशमध्ये परत जाण्याची धडपड करतायत. हे आता अचानक कशामुळे सुरू झालं, याची वैशिष्ट्य काय, आपलं याच्याबद्दलचं निरीक्षण काय? ते परत जात आहेत याचं कारण त्यांना इथल्या मतदानाचा अधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं आणि त्या या देशाचे नागरिक आहेत का नाही याचे पुरावे त्यांच्याकडे मागितले गेले आणि ते पुरावे त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे आपण डिपोर्ट होऊ या भीतीनं ते या देश सोडून चाललेले आहेत. आणि ते कुठे जात आहेत तर ते ज्या देशातनं आले त्या देशातच परत जात आहेत. हे तर तोंडावर सांगतात. त्यांच्या मुलाखती जर तुम्ही पाहिल्यात हकीमपूर बॉर्डरवरच्या, विचार करा 200 ते 300 कुटुंब दररोज येत आहेत तिकडे. आणि त्यांच्या मुलाखतीत ते काय सांगतात, आम्ही 8-8, 10-10 वर्ष इकडे आहोत, आम्हाला इकडे मुलं झाली, आमच्याकडे सर्व काही राहायला घर आम्ही फुटपाथवर बनवलं, आम्ही झोपडपट्ट्या बसवल्या. म्हणजे एक प्रकारे देश बकाल करायचं काम तुम्ही करता. या देशातल्या अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न तुम्ही करता. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं लिगल डॉक्युमेंट नव्हतं. आणि मग जर त्यांना शोधून काढलं गेलं आणि त्यांना जर डिपोर्ट करायची प्रक्रिया सुरू केली तर तिथे काय चुकलं मला सांगा. त्यांना इथे आणून नागरिक बनवण्याची प्रक्रिया कोण सुरू करत होतं? हे सगळं आता ऐरणीवर आलेलं आहे. कारण ही सगळी एक सुसज्ज यंत्रणा आहे पश्चिम बंगालमध्ये आणि त्याचा धोका संपूर्ण भारतात आहे. ती फक्त बांगलादेशी घुसखोर काय मुंबईपर्यंत आलेले नाही, चेन्नईमध्ये पण तुम्हाला दिसतात. एवढ्या लांबवर त्यांना नेतं कोण? त्याला तिकडे काम कसं मिळतं? कोणाच्या सहकार्याने ते फुटपाथवर राहतात? हे सगळे प्रश्न आता हकीमपूर मध्ये उघडे होत आहेत. कारण ते सांगतात आम्ही 15-15, 20-20 साल यहां से रह रहे हैं. आणखीन तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो. आधार कार्ड किती असली पाहिजे एखाद्या राज्यात, तर ज्या राज्याची पॉप्युलेशन जेवढी आहे तेवढीच आधार कार्ड पाहिजेत. पण जेवढी पॉप्युलेशन आहे त्यापेक्षा कित्येक जास्त संख्येने आधार कार्ड दिली जातात. हे कशाचं लक्षण आहे मला सांगा. म्हणूनच हा प्रश्न ऐरणीवर आलाच पाहिजे. आणि हकीमपूर हॅज एक्सपोज द नेक्सस ऑफ तृणमूल काँग्रेस फॉर इन्फिल्ट्रेशन इन दिस कंट्री. सर, तरी आता आपण मतदानाबद्दल, निवडणुकांबद्दल बोलतोय. मतदानाला काही दिवसच शिल्लक आहेत, फक्त 2 आठवडे शिल्लक असावेत अशी आता दिसतच आहे. या सगळ्यामध्ये पश्चिम बंगालची निवडणूक म्हणलं की तुम्ही म्हटला तसं प्रचंड हिंसाचार, एकगठ्ठा, मुस्लिमांचं मतदान यांचं काही वैशिष्ट्य आतापर्यंत दिसत होती. आता या घडीला पश्चिम बंगालमध्ये होतंय काय, आपलं निरीक्षण काय, कशा पद्धतीने कौल फिरतोय, मतदारांचा कौल फिरतोय? चौथ्यांदा निवडण्याकरता ममता बॅनर्जी म्हणजे दरवेळेस जे करतात साम दाम दंडभेद ही सगळी ते वापरतायत आयुध आणि खूप जोरकस लढत चालत. आणि भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या पद्धतीने अतिशय जोरात निवडणूक लढवतोय. आतापर्यंत असं झालं होतं की ममतांच्या विरोधात तेवढा पॉप्युलर नेता भारतीय जनता पक्षाकडे नाही आणि ते काही प्रमाणात सत्य देखील आहे. आजही ममतांची पॉप्युलरिटी इंडेक्स जर काढली तर कदाचित त्याच्यापेक्षा थोडी कमी ही अधिकारींची असू शकते. पण आता केवळ त्यांच्या पॉप्युलरिटीवर मत द्यायचे दिवस संपले हे ओरिसाने सिद्ध केलेलं आहे. कारण ओरिसामध्ये भारतीय जनता पक्षाने कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उमेदवार डिक्लेअर केलेला नव्हता.
पण तरी देखील सर्वात पॉप्युलर असलेल्या आणि अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांचा पराभव झालेला आपल्याला दिसतो. सो टेकिंग अ लीफ फ्रॉम दॅट, तिथून जर एक पान काढून पश्चिम बंगालला लावायचं झालं, कारण ते शेजारचं राष्ट्र आहे, तर आता मुख्यमंत्री कोण आहे या चेहऱ्याला महत्व नाही, तर ममताची राजवट हलवायची या गोष्टीला लोक आलेत. आतापर्यंत एक धार्मिक पोलरायझेशनचं वातावरण तिकडे निवडणुकीच्या काळात व्हायचं. भारतीय जनता पक्षाने एक आता चांगलं केलंय की धार्मिक पोलरायझेशन हा विषयच येऊ दिलेला नाही. त्यांनी आता डेव्हलपमेंट हा विषय आणलाय, घुसखोर हा विषय आणलेला आहे, आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये आतापर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणि ज्या केंद्र सरकारच्या योजना ममता दीदींनी तिकडे राबवू दिला नाहीत, त्याचा तुम्ही कसे वंचित राहिलेला आहात आणि देशाच्या मुख्य प्रवाहात तुम्ही कसे नाही आहात. संपूर्ण भारताचा जीडीपी ग्रोथ, विकासाचा दर किती आहे, एम्प्लॉयमेंट किती आहे आणि तुमच्याकडे किती आहे, हा जो फरक सगळा समोर येतोय. आणि त्याच्यामुळे आता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जाते आहे आणि तिकडे ममता बॅनर्जी SIR आणि याच्यामुळे आपला हक्काचा मतदार त्यांच्याकडनं गेलेला आहे. आणि पुन्हा डेव्हलपमेंटवर दाखवायला काय नाही, त्यांच्या भ्रष्ट राजवटीच्या कहाण्या आहेत. आतापर्यंत त्यांना महिलांचं समर्थन मिळत होतं, परंतु RG कार इस्पितळामध्ये एका डॉक्टर विद्यार्थिनीवर जो निर्घृण बलात्कार झाला आणि नंतर तिची हत्या पण करण्यात आली, आणि त्यावेळेला त्या गुंडांना पाठीशी कोणी घातलं, तर तृणमूल सरकारने घातलं का, तर ते त्यांचे समर्थक होते म्हणून. हे सगळं आता या निमित्ताने बाहेर येते आणि तो राग आता तिकडे व्यक्त होणार आहे. आणि मला असं वाटतं आता या क्षणाला पश्चिम बंगालचं वारं निश्चित फिरतंय आणि ते आता ममता बॅनर्जींना हटवायचं या वातावरणापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि हे मी तुम्हाला का सांगतो बघा, मागच्या निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये 213 जागा तृणमूल काँग्रेसला होत्या आणि 77 जागा या भारतीय जनता पक्षाला होत्या. त्याच्या आधीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फक्त 2 जागा होत्या, 2 वरून ते 77 वर आलेले आहेत आणि तृणमूल काँग्रेस हे 211 वरून 213 वर गेले. म्हणजे याचा अर्थ बाकीचे जे 2 पक्ष आहेत, म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ज्यांची 27-29 वर्ष तिकडे सत्ता होती, आणि काँग्रेस जे एकेकाळी तिकडे सत्ता गाजवत होते, ते दोन्ही तिकडे आता पूर्णपणे नामशेष झाले आहेत. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकांचं मतदान जर आपण पाहिलं, तर इफ यू ब्रिंग डाऊन दॅट लोकसभा वोटिंग टू विधानसभा वोटिंग, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या दोघांमधला जो मतांचा फरक आहे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस, तो आता फक्त 10% आलेला आहे. 48% मतदान तृणमूल काँग्रेसला आहे आणि 38% मतदान भारतीय जनता पक्षाला आहे. त्यात महिलांची साथ सुटलेली आहे. काही जे हिंदूंचं एक गठ्ठा मतदान थोडं जे त्यांना व्हायचं, ते मतदान त्यांना आता होणार नाही. याचं कारण विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही, भ्रष्टाचार आणि त्याची सगळी प्रकरणं उघडकीला आलेली आहेत. तिसरं महत्वाचं म्हणजे महिला त्यांना एक गठ्ठा मतदान करायच्या, परंतु RG कार सारख्या अनेक घटनांनंतर महिला त्यांच्याकडे येताना दिसत नाहीयेत. आणि MIMचा तिकडे खूप मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे आणि त्या MIMनी हुमायूं कबीर म्हणून तिथले जे स्थानिक मुस्लिम नेते आहेत त्यांच्याबरोबर हात मिळवणी केले आहेत आणि त्या दोघांनी दे हॅव क्रिएटेड अ फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन आणि तिथे मुस्लिम अट्रॅक्ट होत आहेत. त्यामुळे काही टक्के मुसलमानांची मतं त्यांच्याकडे जातील आणि हिंदूंची मतं ऑलरेडी डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर गेली, महिलांची मतं आपल्याला मिळत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता दीदींचा गड आणि त्याचा एक एक चिरा ढासळायला लागलेला आहे, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. देर इज डेफिनेट अँटी इन्कम्बन्सी आता तिकडचं जे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जो आता 38%वर आहे, ते साधारणतः 42 ते 44%वर, 42 ते 43%वर जातील असा माझा अंदाज आहे. आणि 48%वर असले ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा साधारणतः 40 ते 42%वर येऊन पोहोचेल, अशी आत्ताची चिन्ह मला दिसत आहेत. अजूनही निवडणुकीला 20 दिवस आहेत. सर, तुम्ही टक्केवारींचा मुद्दा मांडलात, वेगवेगळे त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे मांडले जे निकालावरती नक्कीच परिणाम करतील. आता या निवडणुकीच्या शेवटी येताना मला तुम्हाला खरंच एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की या वेळेला ममता हरणार का? भाजप त्यांची सत्ता उलथवण्यात यशस्वी होणार का? आपलं मत काय? या दोन्ही वाक्यांमधले त्याच्यानंतरची जी प्रश्नचिन्ह तुमच्या प्रश्नात आहेत ती काढून टाका. होय, ममता हरणार, ममता हरणार, ममता हरणार. आणि भारतीय जनता पक्ष ममताची सत्ता पश्चिम बंगालमधनं उलथवणार, उलथवणार, उलथवणार. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला पश्चिम बंगालच्या निवडणुकांबद्दल सांगितलं. पुढेही आपण त्याचे जसे अपडेट्स येतील त्याची चर्चा आपण सविस्तर करूच, परंतु आज तुम्ही आम्हाला चित्र समजावून सांगितलं आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये नेमकं होऊ काय शकतं याबद्दलचे आपले आडाखे सांगितलेत. ही मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. तर हे होते निरगुडकर सर. त्यांनी आज आपल्या आजच्या भागामध्ये, आपल्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ममता दीदींच्या विरोधात कशा पद्धतीने वातावरण फिरायला लागलेलं आहे
हेही त्यांनी आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. प्रत्यक्ष निकालांची आपल्या अपेक्षा आहे. 4 मेला निकाल लागणार आहेत. त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याची उत्सुकता आता वाढलेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतं याचं वेळोवेळी विश्लेषण आपण करूच. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.